सर्वांना नमस्कार. दिल का रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे 4 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कान्हा आता शुद्धीवर आला होता आणि वंदनाला खूप आनंद झाला होता आणि तिला काय करू काय नको असं झालं. तिने डॉक्टरांचे वारंवार आभार मानले आणि डॉक्टर तिला म्हणाले, तुम्ही आता याला काहीतरी खायला द्या आणि पुन्हा लक्षात ठेवा, असं उपाशीपोटी किंवा अर्धपोटी बाळाला औषध देऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर लहान मुलांच्या जीवावर बेततं. एक वेळ औषध नाही दिलं तरी चालेल, पण असं काही करू नका. आणि वंदना पुन्हा त्यांचे आभार मानून म्हणाली, हो डॉक्टर, यापुढे मी लक्षात ठेवीन. पण आता कान्हाला काय खायला घालायचं? डॉक्टरांच्या फीचा प्रश्न होता तो श्रीने सोडवला होता, पण जवळ 1 रुपया नव्हता आणि ती कान्हाला इथे सोडून जाऊ शकत नव्हती. काय करावं, कुणाला अन्न मागावं तिला समजत नव्हतं. तरीही बाहेरच्या टपरीवर जाऊन वडापाव वगैरे मिळतोय का ते पाहावं म्हणून ती बाहेर निघाली. इतक्यात गाडी पार्क करून श्री येताना दिसला आणि ती लगेच श्रीकडे गेली आणि म्हणाली, साहेब तुम्ही? अहो, कान्हा शुद्धीवर आलाय. तुमचे खूप खूप आभार. काल तुम्ही नसता तर माझ्या बाळाचं काय झालं असतं कुणास ठाऊक. असं म्हणून वंदनाचे डोळे पुन्हा भरून आले आणि तिने डोळ्यांना पदर लावला आणि श्री म्हणाला, हे बघ, आता तो बरा आहे ना? मग झालं तर. पण तू त्याला तिकडे एकट्याला सोडून का आलीस? वंदना आता पुन्हा गप्प बसली. आपली दरिद्री कर्मकहाणी आता एखाद्याला सांगून सांगणार तरी किती? नाहीतर एखाद्याला उगीचच वाटायचं की ही बाई खूपच जास्त फायदा घेते आणि इमोशनल ब्लॅकमेल करते. म्हणून ती गप्पच राहिली आणि श्रीला तिचा प्रॉब्लेम कळला आणि तो म्हणाला, आज आमच्या घरी माझ्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा होती आणि हे बघ, मी कान्हासाठी प्रसाद आणलेला आहे आणि खूप आहे तो, तुझ्यासाठी सुद्धा आहे, माझ्या बायकोनं दिलाय. तसं वंदनानं कृतज्ञतेच्या भावनेनं देवाकडे बघावं तसं अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघितलं आणि तिनं पटकन खाली बसून त्याचे पाय पकडले आणि खूप खूप रडून म्हणाली, साहेब तुम्ही मागच्या जन्मी कोण होता हो आमचे? प्रत्येक ठिकाणी आमच्यासाठी मदतीला कसे धावून येता. तुम्ही नक्कीच देव माणूस आहात. श्री आता थोडा मागे सरकला कारण सगळे लोक आता त्यांच्याकडेच बघत होते आणि तो म्हणाला, वंदना अगं असं काय करतेस? मी कोणी देव माणूस नाही, उठ बरं. कान्हा भुकेजला असेल आणि तूही काही खाल्लं नाही, बरोबर ना? तुझं बाळ इतक्या संकटात असताना तुझ्या नरड्याखाली घास उतरणार नाही. आणि आता चल, मलाही तुझ्या कान्हाला बघायचं आहे, दाखवशील ना? असा श्री हसून म्हणाला. तशी ती उठली आणि डोळे पुसून म्हणाली, का नाही साहेब, मी तर त्याच्या जीवाची कुरवंडी करून तुमच्यावरून ओवाळून टाकेन. कारण आजचं त्याचं अस्तित्व केवळ आणि केवळ तुमच्यामुळे आहे. आता श्री तिचं जास्त काही ऐकून न घेता पुढे चालू लागला आणि मग वंदनासुद्धा त्याच्या पुढे गेली आणि म्हणाली, या साहेब, इथं आहे कान्हा. आणि बेडवर झोपलेला मलूल चेहऱ्याच्या कान्हाला बघितलं तसं श्रीला फार वाईट वाटलं. खूप खूप कोमेजून गेला होता तो. वंदना म्हणाली, बघा ना साहेब, कसा झालाय तो. जन्मला तेव्हा कसला राजबिंडा होता. मला तर विश्वास बसत नव्हता की माझ्या पोटी, माझ्यासारख्या दरिद्रीच्या पोटी इतकं राजबिंड आणि बाळसेदार बाळ येईल. माझी गरोदरपणात कसलीच हौस झाली नाही. कधी एखादं फळसुद्धा मिळालं नाही का दूध मिळालं नाही. मला तर वाटलं कसलं तरीच बाळ जन्माला येईल, अशक्त, हडकुळं. पण कान्हाला बघितला आणि मला त्या फोटोतला कृष्ण कन्हैया आठवला, एकदम गोड गुटगुटीत. आणि त्यानंतर मात्र माझ्याकडून अजिबात त्याला काही मिळालं नाही आणि आता तो इतका अशक्त झाला आहे.
आणि आता पूर्ण सुकून गेलं आहे माझं लेकरू. श्रीनं मग तिच्या हातात तो डबा दिला आणि म्हणाला, आधी त्याला भरव. आणि पुन्हा म्हणाला, नाहीतर एक काम कर, तू तुझं खा, मी त्याला भरवतो. वंदनानं पुन्हा त्याच्याकडे चकित होऊन पाहिलं आणि इतकी श्रीमंत माणसं जगात इतकी चांगली कशी असतात असं तिला वाटलं. कधीच इतका चांगला माणूस बघितला नव्हता ना, म्हणून तिला आता आश्चर्य वाटत होतं. नाहीतर इतरांना तुच्छ लेखणारी त्या रश्मीसारखी माणसं. जिनं वंदनाला बघून तोंडाला रुमाल लावला होता, घाणेरड्या झोपडपट्टीतली म्हणून तिची अवहेलना केली होती. श्री तर तिच्यापेक्षा 1000 पटीनं जास्त श्रीमंत होता, तरीही इतका चांगला कसा, असा विचार वंदना करत होती. श्रीनं पुन्हा तिच्या हातात डबा दिला आणि तिला म्हणाला, तुझं तू खा. आणि त्यानं कान्हाला प्रसाद भरवायला सुरुवात केली आणि कान्हासुद्धा आता त्याच्या हातून प्रसाद खात होता. आणि काय सांगता, किती भुकेजला होता तो. असा तोंडात घास घातला की मटकन गिळून टाकायचा न चावताच आणि पुन्हा आ करायचा. आणि त्याची भूक बघितली आणि श्रीला सुद्धा वाईट वाटलं. किती भरभर खात होता तो अधाशासारखा. कदाचित इतका चांगला घास आणि जेवण पहिल्यांदा खात होता. वंदनानं तर अजून सुरुवातही केली नव्हती, कारण कान्हाचं पोट भरल्यानंतर ती खाणार होती. आता श्रीच्या हातातला प्रसाद संपला. त्यानं पुन्हा वंदनाकडून प्रसाद घेतला आणि कान्हानं सगळा प्रसाद संपवला. आणि मग पोटभर खाऊन त्याला तरतरी आली आणि पुन्हा थोडा खेळला आणि हसला. श्रीला त्याचं हसणं खूप आवडलं आणि त्याला काहीतरी आठवत होतं. हे असंच सेम टू सेम लहान बाळाचं हसू त्यानं कुठेतरी पाहिलं असं त्याला वाटायचं. आणि कुठे वरे पाहिलं असं तो आठवण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्याला अचानक आठवलं की अरे हो, मुग्धा जेव्हा लहान होती तेव्हा ती अशीच हसायची. आणि मावशी म्हणायच्या, श्री, अरे मुग्धा सेम तुझ्यासारखी हसते. तू सुद्धा लहानपणी असाच हसायचा. म्हणजे काना मुग्धासारखा हसतो, म्हणजे इनडायरेक्टली माझ्यासारखा हसतो. किती योगायोग असतो ना. वंदना म्हणते की याचे डोळे माझ्यासारखे आहेत आणि हा हसतो सुद्धा माझ्यासारखा. असा श्री विचार करत बसलेला होता आणि आता वंदना त्याला असा विचारात गुंतलेला बघत होती. आणि त्याला म्हणाली, साहेब, तुम्ही हात धुता का? कान्हाचं जेवण झालं. आणि श्री त्याच्या विचारातून बाहेर आला आणि म्हणाला, अरे हो. मग तो हात धुवून आला आणि वंदना त्याला म्हणाली, साहेब, तुम्ही लहान मुलांना किती छान सांभाळता. तुम्हाला छान प्रॅक्टिस आहे बरं का. आणि श्री म्हणाला, अगं, माझ्या मोठ्या मुलीला मी 3 महिन्याची असल्यापासून एकट्यानं सांभाळली आणि मला खूप प्रॅक्टिस आहे. लहान मुलांना कधी काय हवं असतं मला चांगलंच कळतं. आणि हे घे पैसे आणि तू बाहेर खाऊन ये, तोपर्यंत मी इथे थांबतो. आणि वंदना म्हणाली, नको साहेब, माझ्या कानानं खाल्लं आणि माझं पोट भरलं. श्री म्हणाला, मी तुला सांगतोय, विचारत नाही. वंदना आता नाईलाजानं गेली आणि जेवण करून आली. आणि मग निघताना श्रीने तिच्याकडे काही पैसे दिले आणि तिला म्हणाला, आता काही दिवस कामावर नाही आली तरी चालेल, हे घे पैसे बाळाच्या खर्चाचे. आणि 1च मिनिट असं म्हणून तो गेला आणि ऋतूनं जे टॉनिक आणायला सांगितलं होतं ना कृष्णासाठी, ते टॉनिक एकदम 5-6 बाटल्या घेऊन वंदनाकडे दिल्या आणि म्हणाल्या, हे तुझ्या बाळासाठी, म्हणजे तोही पूर्वीसारखा छान दिसेल. वंदनाला आता काय बोलावं ते कळेना, पण यावेळी तिने त्याचे उपकार फक्त डोळ्यांनी मानले, कारण शब्द अपुरे पडत होते श्रीचे आभार मानायला. मग श्री निघून गेला आणि ऋतू म्हणाली, काय हो, प्रसाद खाल्ला ना तुमच्या कान्हाने? आणि श्री तिच्याकडे चकित होऊन बघत म्हणाला, काय म्हणालीस, माझ्या कान्हाने? ऋतू म्हणाली, गंमत केली हो, पण आता कसा आहे तो? श्री म्हणाला, एकदम छान. पण ऋतू, तो जेव्हा हसला ना तेव्हा मला मुग्धाची आठवण आली. लहानपणी मुग्धा तशीच हसायची. आणि ऋतू,
अगं किती अधाशासारखा खात होता तो. सगळा प्रसाद त्यानंच संपवला. ऋतू म्हणाली, बघा, आणि आपल्या चिरंजीवानं एक घास खाल्ला नाही. आणि श्री नाराज होत म्हणाला, ऋतू, एका एका घासासाठी आशेने बघणारी मुलं मी पाहिलेत ग. आपल्या कृष्णाला सगळं मिळतंय म्हणून त्याला किंमत नाही बहुतेक. ऋतू म्हणाली, श्री, अहो लहान आहे तो, त्याला चव नसेल आवडली म्हणून नाही त्यानं खाल्लं. आणि श्री, तुम्ही लहान मुलांमध्ये खूप रमता, मला माहीत आहे, म्हणून तुम्हाला लहान मुलांचा लगेच लळा लागतो. तुम्ही किती दानधर्म करता. मुग्धाच्या आईच्या वाढदिवसाला किती अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, हॉस्पिटल यांना देणग्या देता. श्री, तुम्ही माणूस म्हणून खूप छान आहात. आणि श्री म्हणाला, बरं झालं आठवण केलीस. 4 महिन्यांनीच मुग्धा आणि आईचा वाढदिवस आहे, तेव्हासुद्धा मला काहीतरी स्पेशल करायचं आहे. आणि ऋतू म्हणाली, नक्की. आणि आपल्या कृष्णाला सुद्धा 1 वर्ष होईल, तेव्हासुद्धा काहीतरी करूया ना श्री. श्री म्हणाला, हो करूया. आणि ऋतू म्हणाली, आणि मी काय म्हणते, मी इतका प्रसादाचा डब्बा दिला तुमच्या कान्हासाठी आणि तुम्ही एकटेच त्याची स्माईल बघून आलात का? त्याचा फोटो तरी आणायचा ना मला दाखवायला. आणि श्री म्हणाला, नेक्स्ट टाईम गेलो ना नक्की काढतो त्याच्यासोबत फोटो. आणि ऋतू, खरंच त्याची स्माईल ना खूप छान आहे. आणि ती त्याला थांबवत म्हणाली, बास बास, मला आता नका सांगू, तर मला दाखवा तो. मग आता वंदना ती सगळी औषधं, पैसे, आणखीन सगळा खाऊ वगैरे घेऊन घरी आली. आणि ते इतकं साहित्य बघून तिचा बाप म्हणाला, वंदना, अगं तुझ्याकडे इतके सगळे पैसे कुठून आले? तू कुठं चोरी केली की काय? तसं वंदनाला आठवलं, तिने मेडिकलमध्ये औषधं पळवून आणली आणि सगळ्यात आधी जाऊन त्या मेडिकलवाल्याचं उरलेले 700 रुपये द्यायचे असे तिनं ठरवलं, कारण ते औषध चोरीचं होतं. आणि म्हणूनच माझ्या कानाला इतका त्रास झाला. प्रामाणिकपणाचा असतं तर कानाला त्रास झाला नसता, त्याच्या जीवावर बेतलं नसतं. ते औषध तर सगळंच्या सगळं वाया गेलं. मग चोरी करून तरी काय फायदा झाला, असं वंदनाला वाटलं. आणि तिचे डोळे उघडले. आणि तिचा बाप म्हणाला, अगं बोल की, कुठून पैसा आणलास इतका, आणि इतकी महागडी औषधं? काल तर म्हणत होतीस की पैसे नाहीस. आणि वंदना कानाला झोपवत म्हणाली, किडनी विकली मी माझी, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही मदत नाही ना केली, मग पुढचं विचारू नका. मग तिची आई आली आणि कान्हाला बघून म्हणाली, वंदना, अगं बरं आहे ना गं त्याला? आणि आज पहिल्यांदा तिच्या आईने कान्हाची आपुलकीनं चौकशी केली होती, कारण वंदनानं चांगलेच तिचे डोळे उघडले होते. वंदना तिला काहीच नाही बोलली आणि आईनं गुपचूप चहा केला आणि वंदनाला दिला. पण वंदना चहा घेत नव्हती. आणि आई म्हणाली, अगं घे की, इतकी रुसलीस का माझ्यावर? तुझ्या बाळाला काही होऊ नये म्हणून मी सुद्धा प्रार्थना केली होती, कारण त्याला काही झालं असतं तर माझं मूल माझ्यापासून दुरावलं असतं. आणि वंदनाच्या डोळ्यात पाणी आलं. आज एका आईने दुसऱ्या आईचे डोळे उघडले होते. आणि वंदना आईला म्हणाली, आई, मी जरा जाऊन येते, त्याच्यावर लक्ष ठेव. मग तिला हवे तितके पैसे घेतले आणि उरलेले तिथेच ठेवले आणि मेडिकलवाल्याकडे गेली. आणि तिला बघून मेडिकलवाला म्हणाला, ए चोर, तूच होतीस ना ती औषध घेऊन पळालेली? अजूनही चोरी करायला आली का? थांब, आता पोलिसांना फोन करतो. आणि वंदना म्हणाली, नाही दादा, मला माफ करा, पण मी चुकले एक आई म्हणून. तेव्हा मला काही सुचलं नाही. हे घ्या तुमचे पैसे. आणि मी चोरी केली, पण त्या औषधामुळे माझ्याच बाळाला त्रास झाला आणि पुन्हा चोरी करू नये असा मला धडा मिळाला. पण खरं सांगू, माझ्या बाळासाठी जर पुन्हा अशी वेळ आली ना चोरी करायची, तर मी किडनी विकेल, पण चोरी करणार नाही, असं म्हणून त्याची माफी मागून ती तिथून निघाली. आणि तो माणूस तर वंदनाकडे आश्चर्यचकित होऊन बघायला लागला. आणि त्यानं वंदनाला थांबवलं आणि म्हणाला, ए थांब, खरं तर मला माफ कर.
मी तुझ्यावर विश्वास ठेवून तुझी मदत करायला हवी होती. हे घे पैसे, असं म्हणून त्यानं त्यातले 200 रुपये वंदनाच्या बाळाला खायला दिले. पण वंदनानं अजिबात घेतले नाहीत आणि ती म्हणाली, राहू द्या, तुमच्याच बाळाला खाऊन या. परमेश्वराच्या कृपेने माझ्या बाळाला त्याचा बाप माणूस भेटला आहे आणि त्यानं भरपूर दिलं आहे. आणि वंदना निघून गेली आणि तो मेडिकलवाला तिच्याकडे हक्काबक्का होऊन बघायला लागला. आणि वंदनाचा स्वाभिमान त्याला लाजवून गेला. आणि इकडे वंदनाच्या बापानं तिचं साहित्य उचकायला सुरुवात केली. आणि वंदनाची आई म्हणाली, अहो काय करताय तुम्ही? पोरीचं साहित्य कशाला उचकटताय? ते बाळाचं साहित्य आहे, कशाला बघताय? बापानं ते पैसे बघितले आणि म्हणाला, इतके पैसे हिच्याकडे कुठून आले? तिची आई म्हणाली, अहो तुम्ही हात नका लावू त्या पैशाला, ठेवा बरं. पण तिचा बाप म्हणाला, ती इथे राहते ना तिचं बाळ घेऊन आणि काही दिवस कामाला गेली नाही आणि तिनं तिच्या आणि पोराच्या खर्चाचे पैसे दिले नाहीत. मग आता मी हे पैसे घेणार. अगं किराणा मालाचे थकलेले आहेत, असं म्हणून पैसे घेऊन त्याची उधारी भागवायला गेला. आणि वंदनानं येऊन पाहिलं तर पैसे गायब होते. आणि तिची आई म्हणाली, अगं तुझ्या बापानं घेतले, मी काय करू? आणि वंदना पुन्हा काळजीत पडली. मग आता वंदना कान्हा बरा होईपर्यंत कामावर गेलीच नाही. श्रीसुद्धा कन्स्ट्रक्शनवर गेला नाही. तसाही तो दिवसातून 15 दिवसातून वगैरे एकदा जायचा. आता कान्हाची तब्येत छान झाली होती. त्या टॉनिकमुळे तो खूप गोंडस दिसायला लागला होता. आणि एके रात्री ती कान्हाला घेऊन झोपली असताना तिच्या कानावर कोणाचा तरी आवाज पडला आणि फारच दबक्या आवाजात कोणीतरी तिच्या घराच्या बाजूला बोलत होतं. आणि एक माणूस म्हणाला, हे घे तुझे पैसे. दुसरा माणूस म्हणाला, पैसे पूर्ण आहेत ना? पहिला माणूस म्हणाला, हो पूर्ण पैसे आहेत, आणि जर काम झालं आणि मी मालामाल झालो ना तर याच्या 10 पट पैसे तुला देईन. आता फक्त 5,000 आहेत. वंदनाला आता कळत नव्हतं की ही पैशांची बोलणी कशाची आहे. पण तो जो दुसऱ्या माणसाचा आवाज होता तो तिच्या बापाचा होता. आणि आपला बाप कोणाकडून 5,000 रुपये घेतोय हे तिला कळेना. आणि तिने डोळे झाकले. असेल कोणाचा तरी व्यवहार म्हणून. पण इतक्यात तिचा बाप म्हणाला, पण मी काय म्हणतो, ही गुप्त धनाची खबर पक्की आहे का? आणि तुला कोणी सांगितली? आणि तो माणूस म्हणाला, अरे 100% खरं आहे. मला एका मांत्रिकानं सांगितलं आणि हे जर खरं झालं ना तर माझं आयुष्य बदलून जाईल. तशीही मला गोष्ट करायला सांगून 6 महिने झाले बघ. पण त्या गुप्तधनासाठी आधी नरबळी द्यावा लागत होता आणि कोणी सापडत नव्हतं. आणि आत्ता कुठे तू मला वंदनाचं पोरगं द्यायला तयार झालास. आत्ता उद्या पहाटे पहाटे नरबळी देतो आणि मालामाल होतो की नाही बघ. पण आता ते पोरगं मिळेल कसं? आणि वंदनाचा बाप म्हणाला, अरे आता काही वेळाने तिची झोप लागली की मी हळूच त्याला उचलून आणतो आणि तुझ्या हवाली करतो. आणि तू काय कर, रातची रात इथून निघून जा. एकतर ते खुनी आणि बलात्काराचं पोरगं आहे. तिला पाड म्हटलं तर पाडलं नाही, ती ऐकत नाही, म्हणून ते तुलाच कामी येणार होतं, तर घेऊन टाक. असं म्हणून तिच्या बापाने ते 5,000 रुपये खिशात ठेवले आणि म्हणाला, चिलीम काढ. आणि ते दोघे चिलीममध्ये तंबाखू भरून ओढत बसले झोपडपट्टीच्या बाहेर. आणि सगळं ऐकलं तसं वंदनाच्या अंगावर सर्रकन काटा आला. आणि वंदना तटकन उठून अंथरुणात बसली. तिला जबरदस्त धक्का बसला. आणि माझ्या कानाचा बळी देणार? माझ्या सख्ख्या बापानं त्याचा सौदा केला. हे ऐकून तिच्या काळजाचा थरकाप उडाला. आणि आता इथे राहणं सुरक्षित नव्हतं. तिने कान्हाला फडक्यात गुंडाळलं आणि पटकन बाहेर आली. तसा तिचा बाप आणि तो माणूस उभा राहिला. आणि तिचा बाप म्हणाला, वंदना अगो कुठे निघाली बाळाला घेऊन, ते पण इतक्या रात्री? आणि वंदना म्हणाली, कुठे पण जाईन, पण माझ्या बाळाचा बळी मी देऊ देणार नाही. आणि तिचा बाप म्हणाला, म्हणजे तू सगळं ऐकलं? तू तर झोपली होती ना? आणि वंदना म्हणाली, हो मी सगळं ऐकलं. आणि खबरदार माझ्या बाळाला हात लावला तर मी तुमची पोलिसात तक्रार करेल. आणि तिचा बाप चिडून म्हणाला, मग आता तुला पण जिवंत ठेवत नाही. बापाला तुरुंगात टाकशील का, ते पण या पोरासाठी? अगं देऊन टाक त्याला, अजून पैसे मिळतील आपल्याला. आणि वंदना म्हणाली,
पैसे हवे आहेत तर मग स्वतःचा बळी द्या आणि मग मजा करा त्या पैशावर. माझं बाळ तुम्हाला बळीचा बकरा वाटलं का? असं म्हणून वंदना तिथून निघाली. इतक्यात तिचा बाप तिला आडवा आला आणि वंदनानं आता तिथंच खोचलेलं लाकूड घेतलं आणि बापाच्या डोक्यात टाकलं. तिचा बाप डोकं पकडून खाली पडला आणि वंदना अंधाराचा फायदा घेत गायबच झाली आणि कुठे गेली, कशी गेली काहीही कळलं नाही.